नंदुरबारमध्ये बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना कडक कारवाई करून लायसन्स रद्द करणार अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। राज्यात कुठेही बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार असून कंपन्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज सांगितलं। माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती। या बैठकीला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून वेगवेगळ्या प्रकारचे पिके अर्थात सोयाबीन, कपाशी पिकांची लागवड केली जाणार आहे। मागील लागवडीप्रमाणे यावर्षी ही लागवडीचे उद्दिष्ट सारखे असल्याने मागणीप्रमाणे खत, औषधं, बियाणे याचा पुरवठा केला जाणार आहे। शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची अडचण निर्माण होणार नसल्याची माहिती यावेळी कृषी मंत्र्यांनी दिली आहे। तर राज्यात खताच्या नियोजन झालं असून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे। यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत असं देखील यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय। आढावा बैठकीमध्ये सर्व माहिती घेतली असता सर्वसाधारणपणे 1.5 लाख हेक्टर क्षेत्राखाली या ठिकाणी लागवडीखाली येणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सोयाबीन, कॉटन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मागणी आहे शेतकऱ्याची त्यामध्ये काही फारसा बदल या ठिकाणी दिसत नाही। मागच्या वर्षी ज्याप्रमाणे लागवड होती त्याच धर्तीवर यावर्षी पण लागवड अपेक्षित आहे आणि त्या लागवडीसाठी खतं, औषधं, बियाणं सर्व तयारी या आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे त्यामध्ये काही फार या ठिकाणी तफावत मला दिसून येत नाही आणि सर्व सुविधा, सर्व पूर्वसंमती, पूर्व तयारी आमच्या विभागाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।